सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालाचे कान टोचले या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। आपण जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। लेटेस्ट घडामोडी आणि विस्तृत विवेचन हे आपल्याला ऐकायला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आपल्याला काही वाटलं तर कमेंट मात्र जरूर करा। तर जसं देश पातळीवर राष्ट्रपती पद आहे तसं राज्य पातळीवर राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे आणि ज्यावेळेसपासनं घटनेची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासनं हे पद कायम वादात कायम चर्चेत या ठिकाणी राहिलेलं आहे। सरकार कोणतेही असो, ती काँग्रेसचे असो, भाजपाचे असो, ती डावी आघाडी असो की आणखी कोणी असो, सरकार कोणाचंही असो, त्यांच्या विरोधातली घटक राज्यामध्ये जी सरकार आहेत तर त्यांना वेळोवेळी अनेक वेळा त्रास देण्याचं काम हे राज्यपाल पदाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं केलेलं आहे। कारण केंद्र सरकारची मर्जी असेपर्यंत, राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे केंद्र सरकारची मर्जी, आणि केंद्र सरकारची मर्जी असेपर्यंत या ठिकाणी हे या पदावर राहू शकतात। अगदी घरगड्यासारखी कामं काही राज्याच्या राज्यपालांनी केल्याची उदाहरणं दिसून येतात। जाणून बुजून लोकनियुक्त सरकारला अडचणीत आणण्याचं काम अनेक वेळा राज्यपाल पदांनी केलेलं आहे। म्हणजे हे पद घटनात्मक आहे, संविधानिक आहे, महामहिम असं या राज्यपालांना आपण संबोधतो, परंतु काहींना मात्र या पदाची गरिमा सांभाळता आलेली नाही। उदाहरण घ्यायचं झालं, महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी होते अगोदर, आणि या कोश्यारींनी काही स्फोटक वक्तव्य केली किंवा सरकारला अडचणीत आणता येईल अशा प्रकारचे काही निर्णय घेतले। जसं की त्यांनी छत्रपती शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले। आता घटनात्मक पदाबाबत जर आंदोलन उभा होत असतील तर ही निश्चितच भारतीय संविधानाला लाजिरवाणी बाब आहे। राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातले मतभेद आजचे नाहीत। केंद्रात ज्या ज्या पक्षाची सत्ता आली त्यांनी राज्यपाल या घटनात्मक पदाचा आपल्या सोयीनुसार वापर केलेला आहे। यूपीएच्या काळात अनेक राज्यांना, तर एनडीएच्या काळात अनेक राज्यांना याचा फटका बसला। राज्य विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयक परत पाठवणे किंवा प्रलंबित ठेवणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार जरी असला तरी त्याचा अमर्याद काळासाठी त्यांनी वापर केलेला दिसून येतो। अनेक राज्यांना वर्षानुवर्ष निर्णयाच्या प्रतीक्षेत थांबावं लागलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं सनसनीत चपराक या निमित्तानं बसल्या। न्यायालयानं महामहिम राज्यपालाचे कान या निमित्तानं टोचलेले आहे। निमित्त आहे तामिळनाडूचे राज्यपाल TN रवी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या बाबतीतील मतभेदाचे। तर हे नेहमीच चव्हाट्यावर आलेले आहेत। हे राज्यपाल कायमच विधानसभेत मंजूर केलेले विधेयक अडवून ठेवतात, त्यांच्या मंजुरीवर अंतिम शिक्कामोर्तब करत नाहीत। त्यामुळं संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर कोर्टानं त्यांना छापलं। तसंच या राज्यपालांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विधानाची त्यांनी आठवण करून दिली। नेमकं काय घडलं, सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं आपण हे पाहू। तर तामिळनाडूचे राज्यपाल TN रवी यांनी तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेली 10 विधेयकं राखून ठेवली होती। वास्तवतः राज्यपालांनी त्या विधेयकाला पहिल्यांदा एक तर स्वाक्षरी करणं किंवा ते परत पाठवणं किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ पाठवणं, 3च पर्याय। यांनी काय केलं, पहिल्यांदा परत पाठवलं, विधानसभेनं पुन्हा ती मंजूर केली आणि पुन्हा राज्यपालाकडे आली। त्यांनी आता ती परतही पाठवली नाहीत आणि राष्ट्रपती ओरड झाली तर काही राष्ट्रपतीकडे पाठवलं, काही तशीच प्रलंबित ठेवली। म्हणजे या विधेयकावर त्यांना कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नव्हता। एकदा त्यांनी विधेयक परत पाठवली होती आणि त्यानंतर त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता। त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि कोर्टानं राज्यपाल TN रवी यांना सल्ला दिला आणि कान टोचले आणि त्यांना म्हटलं की तुमच्याजवळ अशी कोणतीही व्हेटो पॉवर नाही की तुम्ही विधेयक रोखवू शकता, अशी कुठलीही शक्ती तुमच्याकडे नाही, असं स्पष्टपणे या ठिकाणी न्यायालयानं अधोरेखित केलं। सर्वोच्च न्यायालयाने पुढे असंही म्हटलं की भलेही संविधानात वेळेच्या मर्यादेचा उल्लेख नसला तरी राज्यपाल अनंत काळासाठी विधेयकांना अडकवून ठेवू शकत नाहीत। इतकंच नाही तर लोकशाही
आणि आमदारांना, म्हणजे ही लोकशाही आहे आणि यात आमदारांना जनतेनं निवडून दिलं असतं, त्यामुळे त्यांच्या अधिकारावर तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही. न्यायमूर्ती पारदेवाला आणि न्यायमूर्ती महादेवन यांच्या द्विसदस्यीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं असं म्हटलं की आजकाल असे प्रकार वाढत आहेत जेव्हा राज्यपाल विधेयक रोखून ठेवतात. असं करणं चुकीचं असून हे विधानसभेचा म्हणजे गळा दाबल्यासारखं होईल असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर काही राज्यपालांनी या निमित्तानं सल्ले हे सर्वोच्च न्यायालयाला दिले की राज्यपालांनी कुठल्याही विधेयकाच्या मार्गात बाधा बनता कामा नये. हे विधानसभेचा गळा दाबल्यासारखं होईल. राजकीय कारणासाठी विधानसभेनं मंजूर केलेल्या विधेयकांना रोखून ठेवणं योग्य नाही. हे जनतेच्या द्वारे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि त्यामुळं जनतेच्या हिताची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. राज्यपालांना संसदीय लोकशाहीचं प्रमाणे काम केलं पाहिजे. त्यांनी जनतेच्या भावनांचा विचार केला पाहिजे. तसंच निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या वतीनं मंजूर विधेयकांना अनंत काळासाठी त्यांना रोखता येणार नाही. राज्यपालांना राज्य सरकारसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार त्यांनी केला पाहिजे. त्यांनी एक मार्गदर्शक म्हणून दिशा दिली पाहिजे. आपली कुठलीही शक्ती, राजकीय इच्छा आपल्या निर्णयावर थोपवता कामा नये. राज्यपालांनी जी शपथ सुद्धा हेच सांगते. मतभेद आणि संघर्षाच्या प्रसंगी राज्यपालांनी समन्वय साधून मार्ग काढला पाहिजे आणि कामकाज सुरळीत कसं राज्याचं चालेल यासाठी मदत केली पाहिजे. राज्याचं हित कसं जोपासलं जाईल याचाही प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पूर्वजांच्या बलिदान आणि संघर्षानंतर आपल्याला ही स्वातंत्र्य, ही लोकशाही मिळालेली आहे आणि निर्णय घेण्याचा अधिकार संवैधानिक प्रक्रिया ही राज्यपालाची आहे, म्हणून त्याची काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका वाक्याची त्या ठिकाणी आठवण करून दिली आहे. जर चांगलं संविधान असेल आणि त्याला राबवणारे वाईट असतील तर तिथं वाईटच ते संविधान वाईट ठरणार. आणि संविधान खराबही असेल आणि त्याला राबवणारे चांगले असतील तर त्याची अंमलबजावणी चांगलीच होईल असं या ठिकाणी न्यायालयानं आठवण करून दिलेली आहे.